देहूतून जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी पालखी देहूपासून पर पंढरपूर पर्यंत जाते ना, ती जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जर कुणामुळे सुरू झाला असेल ना, छाती फुरफुरेन दादांनो सांगताना तो सोहळा माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे दादांनो सुरू झाला. याचं कारण हा सुरू कुणी केला असं जर तुम्ही मला विचारलात तर मी तुकाराम महाराजांचा धाकटे बंधू नारायण महाराज, त्या नारायण महाराजांनी दादांनो ही संकल्पना त्यांची होती की आमचे तुकोबारायाचे पहिल्यापासून वारी करायची देहूपासून पंढरपूर पर्यंत, पण त्यांच्या मृत्यूनंतर आमची अशी इच्छा आहे की त्यांचा पालखी सोहळा साजरा करावा आणि ती पालखी देहूतून पार पंढरपूर पर्यंत न्यावी. त्यांची चालू असलेली वारी त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अशी थाटामाटा साजरी व्हावी म्हणून देहूपासून पंढरपूर पर्यंत दादांनो आषाढी वारी सुरू करण्यासाठी नारायण महाराजांनी प्रयत्न केले. पण दादांनो काही मुघलांनी त्याच्यावरती आक्रमण केली, वारीचा सोहळा सुरू करून देत नव्हते. अशाच वक्ताला पुन्हा तुकाराम महाराजांचे थोरले मुलगा महादेव बुवा हे छत्रपती धर्मवीर संभाजी राजांकडे आले. त्यांनी सगळी हकीकत दादांनो माझ्या संभाजी राजांना सांगितली की असं मुघल लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू करायचा आम्ही म्हणतोय, पण मुघल लोक त्रास देतात, पालखीत अडचणी आणतात. त्याच वेळी दादांनो माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी जी.आर. काढला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी दादांनो माझ्या शंभू राजांनी घेतली. स्वतः हातामध्ये समशेरी घेऊन दादांनो माझ्या पंढरीच्या वारीच्या संरक्षणासाठी धर्मवीर शंभू राजे उभे राहिले. सगळ्या मावळ्यांची फौज उभी राहिली. दादांनो कोण धक्का लावतोय बघू दे आमच्या तुकोबारायांच्या पालखीला. देहूतून पालखी निघाली दादांनो पार पंढरपूर पर्यंत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीला इतिहासात अनेक ठिकाणी दाखले मिळतात. काही साहित्यिकामध्ये दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी जे काही वारकरी जातात दरवर्षी एक खंडी तांदूळ माझ्या संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातून दिला. एवढंच नाही, तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रिंगणासाठी एक मानाचा घोडा सुद्धा दादांनो माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी दिलेला आहे. म्हणून आज मला कुणी जर विचारलं ना, पंढरपूरची जी तुकाराम महाराजांची जी पालखी जाते ती माझ्या जगद्गुरु तुकोबारायाची पालखी ही जाते ना, ही आजही दादांनो शंभू राजांची पुण्य आहे. संपूर्ण वारीला संरक्षण दिलं, संपूर्ण वारीची खाण्यापिण्याची जबाबदारी सुद्धा दादांनो माझ्या शंभू राजांनी घेतली.